पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये सध्या आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। कारण पाकिस्तानचा असा आरोप आहे की भारताने अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला आहे आणि तेही कोणतीही पूर्वसूचना न देता। त्यामुळे आता तिथली परिस्थिती खूपच गंभीर झाली आहे। इथे तुम्ही पाहू शकता, यावर अनेक व्हिडिओज आणि लेख देखील समोर आले आहेत। बांगलादेशी मीडियाने तर थेट भारताला जबाबदार धरला आहे। झेलम नदीतील जलस्तर अचानक वाढल्याचं कारण भारताकडून पाण्याचा अनपेक्षित विसर्ग असल्याचा दावा केला जातोय। पाकिस्तान म्हणतोय की भारताने माहिती न देता अचानक पाणी सोडल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे। आता खरंच भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडलं आहे का, हे आम्ही ठामपणे सांगू शकत नाही। पण शक्यतो पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येऊन भारतावर आरोप करत असावेत। इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड झाल्यानंतर भारतावर कोणतंही बंधन उरलं नाही की आपल्याला पाकिस्तानला नेहमी नदीचा डेटा द्यावा लागेल, म्हणजे पाणी कधी अडवलं आणि कधी सोडलं याची माहिती आपण पूर्वी देत होतो, पण आता ते देत नाही। आज POK मधील जे दृश्य आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। इथे झेलम नदी आहे जी भारतातून सुरू होते आणि POK मधून पाकिस्तानमध्ये जाते। सध्या या नदीत पाण्याचा प्रवाह 20 ते 30 फूटने वाढला आहे। तुम्ही पाहू शकता, 1992 मध्ये ज्या पातळीवर पाणी पोहोचलं होतं त्या पातळीवर ते आजही पोहोचलं आहे। सगळीकडे चॉकलेटी पाणी आहे। पाकिस्तानमध्ये लोक अनेक व्हिडिओ तयार करत आहेत, बरेच लोक संतप्त आहेत आणि अशा व्हिडिओवर भारतीय लोक देखील प्रतिक्रिया देत आहेत। पाकिस्तानचे डॉन न्यूज यासारखे माध्यम थेट भारतावर आरोप करत आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार भारताने कोणती माहिती न देता अचानक पाणी सोडलं, यामुळे मुझफ्फराबादमध्ये पाणी पातळी खूप वाढली। त्यामुळे मशिदींमध्ये घोषणा दिल्या जात आहेत। एक और अहम खबर है, भारत ने आबी जहरियत का आगाज कर दिया। बगैर इत्तला दिए मुजफ्फराबाद के इलाके हटिया बाला में दरियाए झेलम में पानी छोड़ दिया। मुजफ्फराबाद इंतजामिया ने आबी इमरजेंसी नाफिज कर दी। मकबूजा कश्मीर के जिले अनंतनाग से निकलकर उड़ी से चकोटी में दाखिल होने वाले दरियाए झेलम में अचानक शदीद तुगयानी आ गई और दरिया की सतह बुलंद हो गई। इथे महत्त्वाचं म्हणजे झेलम नदी कुठून सुरू होते आणि तिचा मार्ग कसा आहे। झेलम नदी जम्मू काश्मीरमध्ये उगम पावते, मग ती POK मधून पाकिस्तानात जाते। इंडस वॉटर ट्रीटीनुसार एकूण 6 नद्या आहेत। सिंधू, झेलम आणि चेनाब यांचा प्रमुख प्रवाह पाकिस्तानकडे आहे आणि रावी, बियास आणि सतलज यांचा अधिकार भारताकडे आहे। झेलम पश्चिमेकडील नदी असल्यामुळे पाकिस्तान नेहमी अतिसंवेदनशील राहतो। भारत इथे हायड्रो प्रोजेक्ट करतो म्हटलं की पाकिस्तान थेट वर्ल्ड बँककडे धाव घेतो। 2018 साली एक मोठी घटना घडली। भारताने किशन गंगा हायड्रो प्रोजेक्ट सुरू केला। हे झेलम नदीवरचं सर्वात मोठं प्रोजेक्ट होतं। पाकिस्तानने याला खूप विरोध केला, पण अखेर 2018 मध्ये तो प्रकल्प पूर्ण झाला आणि तिथून भारताकडे पाणी साठवण्याची क्षमता आली। तेव्हापासून पाकिस्तान फार अस्वस्थ आहे। झेलमचं पाणी आता भारत नियंत्रित करू शकतो, अडवू शकतो, सोडू शकतो आणि तेही कधीही, आणि हीच गोष्ट त्यांना त्रासदायक ठरते। पाकिस्तानात यामुळे लोकांना खरी जाणीव झाली आहे की भारत आता खरंच काहीही करू शकतो। उद्या जर भारताने झेलमचं पाणी अडवलं तर पाकिस्तानचा शेती व्यवसाय, अन्न सुरक्षा आणि पाण्याचा वापर सगळं कोलमडू शकतो। न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक लेख होता, हाऊ इंडियाज थ्रेट टू ब्लॉक रिव्हर्स कुड डेव्हिस्टेट पाकिस्तान। हा लेख तुम्ही जरूर वाचा। तुम्हाला माहितीच असेल, भारताने याआधीही युद्ध केले आहेत, पण पाण्याचा वापर कधीच शस्त्रासारखा केला नव्हता। पण आता भारताकडे प्रचंड क्षमता आहे, अनेक डॅम्स आणि हायड्रो प्रोजेक्ट्स आहेत। त्यामुळे भारत झेलमवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतो। तसेच पाकिस्तानला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, जर तुम्ही दहशतवाद थांबवला नाही, जर POK मध्ये उघडपणे दहशतवादी फिरत राहिले तर भारत आता कोणतीही सहानुभूती दाखवणार नाही।